ऑल कार्गो प्रवेशद्वाराजवळ जीवघेणा प्रवास। ऑल कार्गो या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाच्या प्रवेशद्वाराजवळ खोपटा कोपरुली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सदर रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या मोटारसायकल स्वारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। तरी नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटी व सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी अपघाताची वाट न पाहता सदर रस्त्याची पाहणी करून खड्डेमुक्त रस्ता करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। उरण JNPA बंदर परिसराला जोडणारा उरण पूर्व विभागातील खोपटा कोपरुली हा सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचा महत्त्वाचा रस्ता आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अगोदरच करोडो रुपये निधी खर्च केला असून या परिसरातील गोदाम व्यवस्थापकांनी आपापल्या परीने निधी खर्च केला असल्याची माहिती मिळत आहे। त्यात उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटीच्या माध्यमातून 1 वर्षापूर्वी सुमारे 3,75,00,000 निधी ठेकेदारांच्या माध्यमातून खर्च करण्यात आला होता। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटीच्या इंजिनियर, वरिष्ठ अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे आज ही करोडोंचा निधी खर्च करूनही सदर रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। त्यात नुकताच त्या रस्त्यावर झालेल्या अपघातात खोपटा गावातील निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले असतानाही नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटी व सार्वजनिक बांधकाम विभाग उरण या रस्त्यावरील उद्ध्वस्त झालेल्या साईड पट्ट्या आणि ऑल कार्गो प्रवेशद्वाराजवळील अपघातग्रस्त खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। नरेश पवार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनीही बोलण्यास नकार दर्शवला आहे। सदर रस्त्याच्या दुरावस्थेची लवकरात लवकर पाहणी करून संबंधित ठेकेदाराला पुन्हा रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सांगितले जाणार आहे। YN घोटेकर, वरिष्ठ अभियंता, नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटी, महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।